यशू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग यशा. हा, अरे ब्लूटूथ ब्लूटूथ कुठून घेतला? ठेव, नको. दे 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 दे. हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं यशू अँड मम्मा स्टोरी या ब्लॉगमध्ये. मी पूनम आणि हा माझा लाडका यशवीर, ज्याला आम्ही घरात लाडाने यशू म्हणतो. यशवीर आता 1 वर्षांचा होणार आहे आणि तो खूप मस्तीखोर आहे. तसंच तो क्यूट देखील आहे. याची खूप सारी क्यूटनेस तुम्हाला रोज आमच्या ब्लॉगमध्ये अशीच पाहायला मिळणार आहे. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया माझ्या मॉर्निंग रुटीनने. सकाळी उठल्यानंतर आधी मी फ्रेश होऊन घेते आणि फ्रेश झाल्यानंतर थोडा वेळ यशूसोबत स्पेंड करते. हा वेळ आमच्यासाठी खूप छान असतो, कारण सकाळी यशू झोपेतून उठल्यानंतर खूपच ॲक्टिव्ह असतो. यशू जसजसा मोठा होतो आहे तसतशी त्याची मस्ती देखील तितकीच वाढली आहे. एका जागेवर बसतच नाही महाशय. त्यामुळे त्याला एका जागी, खरं सांगायचं तर मला आमच्या रोजच्या छोट्या छोट्या आठवणी जपायच्या होत्या. हे गोड क्षण, मजेदार गोष्टी, आई बाबा म्हणून येणारे चॅलेंजेस, हे चॅलेंजर्सवर आमचा दैनंदिन दिवस, मॉर्निंग रुटीन, प्ले टाईम, थोडंफार आउटिंग आणि आईपणातल्या काही छोट्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर करायच्या होत्या. याच्यासोबत टाईम स्पेंड केल्यानंतर आता त्याच्या ब्रेकफास्टची वेळ होते, त्यामुळे त्याचा ब्रेकफास्ट बनवूया. चला बघूया आज यशूच्या ब्रेकफास्टला काय आहे. आज मी त्याच्यासाठी रागी, मूग डाळ, रवा आणि गाजर यांची एक खिचडी म्हणू शकता तुम्ही, तसं काहीसं बनवून देते. यशूचा ब्रेकफास्ट होत असताना मी आमच्यासाठी देखील ब्रेकफास्टची तयारी करते. चहा चढवलेला आहे मी गॅसवर. ब्रेकफास्ट बनवताना आज यशूची लगबग नाही आहे, कारण आज यशूच्या डॅडीची सुट्टी आहे. त्यामुळे आज यशू खूप खुश आहे, त्याच्या डॅडीसोबत एन्जॉय करतो. आणि तसंच मी देखील खुश आहे, कारण मला थोडी हेल्प होते यशूला सांभाळण्यासाठी आणि थोडे घरकामातसुद्धा. शिव घरी असला तर तो घरातली काही कामं करतो आणि यशूला पण सांभाळतो, त्यामुळे मला देखील माझ्यासाठी थोडा वेळ मिळतो. यशूचा ब्रेकफास्ट होईपर्यंत मी माझी मॉर्निंग ड्रिंक घेते. चर्स. आज यशूचा डॅडी घरी आहे, त्यामुळे यशू जाम मस्तीत होता. मध्ये मध्येच हसतोय, मध्ये मध्येच रडतोय, फुल ऑन नोटंकी करून दाखवत होता डॅडीजवळ. दोघांची मस्ती अशीच सुरू होती. ब्रेकफास्ट बनलं की माझा छोटा राजकुमार तयार होतो खाण्यासाठी. बघा ना किती क्यूट एक्सप्रेशन देतोय. आज चांगलाच मूडमध्ये आहे. असंच खेळत खेळत यशूने पूर्ण ब्रेकफास्ट फिनिश केला. खा, तू खा. ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी किचन क्लीन करून घेते. म्हणजे कसं गॅस, ओटा वगैरे सगळं स्वच्छ असल्यामुळे दिवसाची सुरुवात छान होते. हळूहळू ये, पडशील. फ्लँकिश. इथे यशूच्या डॅडीचं कबट आवरणं सुरू होतं. रोज कामावर जाताना कुठलेही कपडे त्याला वेळेवर मिळत नाही, काही कशात तर काही कशात. त्यामुळे फोन शायद से बज रहा है. नाटकं ठेवत होता आणि हे काम मला खूप बोरिंग वाटतं. त्यामुळे मी त्याला हेल्प करत नव्हती, तो त्याचा एकटा करत होता आणि मध्ये हा होताच गुडगुड करायला. यशवीर. दंगामस्ती केल्यानंतर, खूप खेळल्यानंतर माझ्या बाळाला झोप आली, तर मी त्याला झोपवलं. रोज तो ब्रेकफास्टनंतर 2 तास झोपून उठतो आणि त्याच वेळेत मी त्याचा लंच प्रिपेअर करते. आज त्याच्या लंचसाठी मी मिक्स व्हेजिटेबल खिचडी करत होते.
झोपेतून उठेपर्यंत खिचडी देखील रेडी असेल आणि उठल्याबरोबर मी त्याला खिचडी भरवून घेईल. तसं तर त्याला मी फ्रूट देखील स्टीम करून ठेवलेला आहे स्नॅकिंगसाठी. तसं तर आधी मी त्याला फ्रूट भरवते, पण तो आज लेट झोपला आहे, त्यामुळे उठेपर्यंत त्याचा लंच टाईम होईल. आणि हे काय, इथे माझं बाळ उठलंही. यशू हा. इथे मी त्याला लंच भरवून घेते आणि लंच झाल्यानंतर त्याची आंघोळ, माझी आंघोळ आणि घरातलं काम आवरून आम्ही रेडी होतो, कारण आज आम्हाला अंधेरीला जायचं आहे यशूचा बड्डेचा व्हेन्यू फायनलाइज करायला. इथे मी रेडी होते. यशूच्या डॅडीने यशूला रेडी केलेलं आहे. आता हे लास्ट मोमेंटला मी फक्त सॉक्स त्याला घालते. आम्ही खूप घाईत आहोत, कारण यशूच्या बड्डेचा व्हेन्यू डिसाईड झाल्यानंतर मला मावशी आणि काकांच्या घरी जायचं आहे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी. हा आमचा लास्ट आउटफिट चेक. यशू अंधेरीला जाण्यापूर्वीच आम्ही एकामध्ये रेस्टॉरंटमध्ये थांबलो जेवणासाठी. इथे पण याची मस्ती सुरूच आहे. लहान मुलांना बाहेर कुठे घेऊन जाणं खूप कठीण आहे खरंच. खूप दंगा करतो इथे पण हा. इथे आमचा नाश्ता आलेला आहे. मी खावते तोपर्यंत यशूला सांभाळतोय. यशूला त्याचं स्नॅक्स दिलं आहे फ्रूट, तर तो आरामात बसून तिकडे त्याचा फ्रूट एन्जॉय करतोय. तिथून सरळ निघालो आम्ही बाबूच्या बर्थडेच्या व्हेन्यूवर. ते आम्ही फायनलाइज केलं आणि नंतर मावशीच्या घरी यशूने त्याच्या मामा मावशीसोबत खूप डान्स केला, खूप एन्जॉय केला. मग नंतर आम्ही मावशी आणि काकांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. केक कट केला, जेवलो, खूप एन्जॉय केला. खूप लेट झालेला म्हणून आम्ही घरी जायला निघालो. तर असा होता हा आमचा आजचा दिवस. खूप धावपळ, खूप मज्जा आणि फॅमिली टाईम. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.